नमस्कार. एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. अदानी पॉवरने उत्तर प्रदेशाला 2000 कोटींच्या प्रकल्पांमधून 1500 मेगावॅट वीज पुरवठा करण्याचा करार केलाय. मात्र शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.95% घसरणीसह 515.25 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. त्रिवेणी टर्बाइन लिमिटेड कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 23.6% वाढून 76 कोटींवरून 93.9 कोटींवर पोहोचलाय. तर कंपनीचे उत्पन्न 17.5% वाढून 458 कोटींवरून 538 कोटींवर पोहोचले. मनप्पुरम फायनान्स कंपनी नफ्यातून थेट तोट्यात वळली आहे. मनप्पुरम फायनान्स कंपनीला 191 कोटींचा तोटा झालाय. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 565 कोटींचा नफा कमावला होता. या तोट्याचं मुख्य कारण म्हणजे मायक्रो फायनान्स विभागातील बुडीत कर्जांमध्ये झालेली मोठी वाढ आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.41% वाढीसह 228.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. नोवार्टिस इंडिया लिमिटेड कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 99% वाढून 29.3 कोटी झालाय, जो गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये 14.7 कोटी इतका होता. तर कंपनीच्या उत्पन्नात 3.3% वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न 81.2 कोटींवरून 84 कोटींवर पोहोचले आहे. त्याचबरोबर कंपनीने लाभांशाची घोषणा केली आहे. बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 32.7% वाढून 193.3 कोटींवरून 256.6 कोटींवर पोहोचलाय. तर कंपनीचे एकूण उत्पन्न 2654 कोटींवरून 2815 कोटींवर पोहोचले. कंपनीने निकालांसोबतच लाभांशाची घोषणा केली आहे. एनटीपीसी लिमिटेडच्या अक्षय ऊर्जा विभाग म्हणजे एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने शनिवारी 10 मे 2025 रोजी नेतृत्व बदलाची घोषणा केली आहे. सरित महेश्वरी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आणि मुख्य व्यवस्थापक अधिकारी म्हणजे की मॅनेजमेंट पर्सनल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरित महेश्वरी यांनी 10 मे 2025 पासून आपला पदभार स्वीकारला आहे. शुक्रवारी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर 0.29% वाढीसह 98.20 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. थर्मॅक्स कंपनीच्या नफ्यात, उत्पन्नात आणि एबिटामध्ये वाढ झाली. कंपनीचा नफा 190 कोटींवरून वाढून 206 कोटींवर पोहोचलाय. तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न 2764 कोटींवरून वाढून 3085 कोटींवर पोहोचलाय. त्याचबरोबर कंपनीचा एबिटा देखील 273.2 कोटींवरून वाढून 300 कोटींवर पोहोचला आहे. ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे, मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 56.2% कमी झाला असून कंपनीचा नफा 712 कोटींवरून 311.6 कोटींवर आलाय. तर कंपनीचे उत्पन्न मात्र 27.9% वाढले असून कंपनीचे उत्पन्न 3298 कोटींवरून 4217 कोटींवर पोहोचले. कंपनीने निकालांसोबतच लाभांशाची घोषणा केली आहे. डॉक्टर रेड्डीज कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 22% वाढून 1307 कोटींवरून 1594 कोटींवर पोहोचलाय. तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न 8.6% वाढून 7830 कोटींवरून 8506 कोटींवर पोहोचले आहे. कंपनीचा हा नफा बाजाराच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. चौथ्या तिमाहीमध्ये स्विगी कंपनीचा तोटा 1081 कोटींवर पोहोचलाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 554.8 कोटी इतका होता. तथापि कंपनीच्या उत्पन्नात 44.8% वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न 4410 कोटींवर पोहोचले आहे. बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे. बँकेचा निव्वळ नफा 1439 कोटींवरून 2626 कोटींवर पोहोचलाय. तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 5936 कोटींवरून 6063 कोटींपर्यंत वाढले आहे. एबीबी इंडिया लिमिटेड कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 3.3% वाढून 474.6 कोटी झालाय, जो गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये 459.3 कोटी इतका होता. त्याचबरोबर कंपनीच्या उत्पन्नात 2.6% वाढ झाली आहे. कंपनीचे उत्पन्न 3080.4 कोटींवरून 3159.6 कोटींवर पोहोचले आहे. नवीन फ्लोरिन कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 35.7% वाढून 70 कोटींवरून 95 कोटींवर पोहोचलाय. तर कंपनीचे
उत्पन्न 16.45% वाढून 602 कोटींवरून 701 कोटींवर पोहोचले आहे.